अजित पवारांच्या अमरावती दौऱ्याला आता विरोध करण्यात येतोय। अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आंदोलकांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। अमरावतीमध्ये अजित पवार यांच्या अमरावती दौऱ्याला आता विरोध करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी विविध कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी अजित पवार या ठिकाणी आलेले आहे। मात्र अजित पवारांच्या या दौऱ्याला कुठेतरी विरोध होताना दिसत आहे। अजित पवार हे जेव्हा अमरावती शहरातील लालखडी भागात एका ओव्हरब्रिजचं भूमिपूजन करायला गेले, त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या कौमी एकता संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी रामगिरी महाराज आणि नितेश राणे जे आहे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध केलेला आहे आणि अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अजित पवार वापस जा अशा घोषणा या कार्यकर्त्यांनी केल्या। मात्र या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सध्या हे कौमी एकता संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत सगळे कार्यकर्ते हे नागपुरी गेट पोलीस ठाण्यात त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यानंतर जेव्हा अजित पवार हे अमरावतीच्या जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयात या ठिकाणी आलेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये, त्यावेळी या ठिकाणी देखील प्रहार संघटनेचे जे दिव्यांग कार्यकर्ते आहेत त्या दिव्यांग कार्यकर्त्यांनी देखील अजित पवारांना गेटवरच थांबवलं आणि या कार्यकर्त्यांना काही शासकीय जे आरक्षण आहे ते मिळालं पाहिजे। दिव्यांगांना जे संजय गांधी योजनेअंतर्गत प्रतिमा मानधन जे आहे ते 6,000 रुपये झाले पाहिजे अशी मागणी जी आहे आणि घरकुल मिळालं पाहिजे। या मागणीसाठी दिव्यांगांनी अजित पवारांना या ठिकाणी अडवलेलं आहे आणि अजित पवारांनी दिव्यांगाशी गेल्या 4 ते 5 मिनिटांपासून बातचीत केली आणि तातडीने अधिकाऱ्यांना देखील आदेश दिलेले आहे की दिव्यांगांच्या ज्या मागण्या आहेत त्या तातडीने लावून धराव्या आणि यांच्या मागणीचं जे निराकरण करावं असे सध्या आदेश जे आहे ते जिल्हाधिकारी यांना अजित पवार यांनी दिलेला आहे। एकूणच जर अजित पवारांचा हा दौरा बघितला, निवडणुकीच्या ऐन तोंडावर, विधानसभेच्या ऐन तोंडावर हा दौरा आहे, मात्र अजित पवारांच्या दौऱ्याला कुठेतरी अमरावतीमध्ये विरोध होताना दिसत आहे। बरं संजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।